बँक निफ्टीवाले भाऊ सकाळपासून झोपेतून उठले आणि चालू झाले तर थांबायला नावच नाही घेऊन राहिले होती. मग काय एक रजिस्टर डिसाईड झालता 52,463चा. मग आम्ही डिसाईड केला का 52,463 पासून घेऊ. कोणती भाऊची गाडी 52,500 वर जायसाठी अटकली होती. मग आम्ही एक 420चा एल डिसाईड केला आणि 52,463 पासून जसा आल्या एंट्री केली इथून काय मग थोडासा वर गिर आला तर असं वाटलं आता होते बा 500चं टार्गेट बुक. काहीच बँक निफ्टीवाले भाऊ म्हणे काय डायरेक्ट आल्या काय प्रॉफिटच घेता काय. थांब ना जरा होल्डिंग गिल्डिंग करा, थोडं थोडं पेशन्स वेशन्स आहे का तुमच्यात, काय 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 आल्या काय प्रॉफिटच घेता. मग बसलो बा टाईमपास करत. मग काय आता आखरी दोनच गोष्टी राहते, एक तर 500 वर गेल्यावर विकून टाकू भाऊ, नाही तर मग आपल्या 420 वर आल्यावर कुठंतरी सेल करायचा प्रयत्न करू, म्हणजेच आपल्याला असेल कुठेतरी डिसाईड करू. मग काय बँक निफ्टीवाले भाऊ म्हणे थांब ना थोडं पेशन्स ठेवा. आणि मग काय पेशन्स ठेवलं भाऊ, जब बनली का कॅन्डल आणि दिला